आपल्या रिअल लाईफ मध्ये रिक्रिएट केलंय आणि या 456 लोकांपैकी जो कोणी जास्तीत जास्त टिकेल त्याला मिळतील $4,56,000. पहिला गेम आपण खेळणार आहोत रेड लाईट ग्रीन लाईट आणि या भल्या मोठ्या रूमच्या दुसऱ्या बाजूला रेड लाईन पार करण्यासाठी यांच्याकडे अर्धा तास आहे. तर आता अजिबात वेळ न घालवता ग्रीन लाईट, रेड लाईट. आणि तुम्हाला दिसतच असेल की प्रत्येक प्लेअरच्या अंगाला एक डिव्हाइस लावलेला आहे जो ते एलिमिनेट होताच पॉप होईल. क्रेस, तुला ट्राय करायचं आहे का? रेड लाईट. अरे नाही, मी खात्रीने सांगू शकतो की हा हल्ला होता. ग्रीन लाईट, रेड लाईट. बऱ्याच चुका होत आहेत. ओके, आता बरेच लोक आउट होत आहेत. पुढच्या रेड लाईट पर्यंत तू चांगली जागा निवडायला हवीस. तुला जमेल ना? आतापर्यंत 30 लोक आउट झालेत. जर आता हल्ले तर आउट होतील. ग्रीन लाईट म्हणेपर्यंत याच पोझिशन मध्ये राहावं लागेल आणि मी हवा तेवढा वेळ घेऊ शकतो कारण अजूनही 23 मिनिटं उरली आहेत. आपण ग्रीन लाईट बोलायला हवं. याचे पाय दुखत असतील. ग्रीन लाईट, ग्रीन लाईट. सगळे उगाच थांबले. रेड लाईट. मी बोललो होतो. अरे नाही. माझा चष्मा वर करशील का? Okay. हळू सांभाळून. हो आता छान आहे. हो, ओके, अगदीच. ग्रीन लाईट, रेड लाईट. तू अजूनही हलतोयस. ही तर जॉगिंग करत होती. चला बघूया की सगळ्यात मागे कोण आहे ते. तू सगळ्यात मागे आहेस. काय चाललंय मित्रा? मित्रांना माझ्यासाठी रस्ता मोकळा करू दिला. तू सुरुवात सुद्धा केली नाहीयेस. आणखी काही पावलं. पार करतो की नाही बघूया. ग्रीन लाईट, येलो, रेड लाईट. ओहो, ही आउट झालीये. येलो लाईटचा परिणाम झाला. ओ, येलो लाईट बोलून तू खूपच दुष्टपणा केलायस. 67 शो मध्ये खूप महत्वाची होती म्हणून मी तिला ग्रीन लाईट बोलू देतोय. ग्रीन लाईट. रेड लाईट फनी ठरेल जर ती आउट झाली तर. जसे तुम्ही बघू शकता की 100हून जास्त लोक एलिमिनेट झाले आहेत. आता तू बोल चॅन्डलर. ग्रीन लाईट, रेड लाईट. खूप लोक आउट झाली आहेत. आउट झालास. ग्रीन लाईट, रेड लाईट. बघा हे सगळे फिनिश लाईनच्या किती जवळ आहेत. पण बऱ्याच जणांसाठी करा किंवा मरा अशी वेळ आली आहे. सगळे वरचा तो टीव्ही पहा. तुमच्याकडे 4 मिनिटं 20 सेकंद उरलेत. अगदी योग्य नंबर आहे. ग्रीन लाईट, रेड लाईट. फिनिश लाईन पार करणारे 2 स्पर्धक मिळालेत. मी पुढच्या फेरीत गेलो. ग्रीन लाईट, रेड लाईट. मी पोहोचलो. मित्रांनो, मी पार केलं. आतापर्यंत 5 स्पर्धकांनी फिनिश लाईन पार केली आहे. ते जवळ हरले. जिंकायचं असेल तर पडावं लागेल. हो, तू बरोबर. ग्रीन लाईट, रेड लाईट. शेवटची 2 मिनिटं उरली आहेत. हा काल मला नर्वस करतोय. ग्रीन लाईट, रेड लाईट. घाबरवतोयस. एका मिनिटापेक्षाही कमी वेळ उरलाय. वेळ निसटतोय. ग्रीन लाईट, रेड लाईट. तुझा पाय लाईन वर आहे. तू हलू शकतोस. तू पार केलीये. तू पार केलीये. मी पुढे गेलो. रेड लाईट. बघू शकता आणखी लोक आउट झालेत. तू नक्कीच आउट आहेस. माहित होतं या ट्रिकने काम होईल. ग्रीन लाईट, रेड लाईट. तुमच्यातले बरेच लोक आउट झालेले आहेत. यांनी घाई करायला हवी. यांना उड्या मारत पुढे जावं लागेल. ग्रीन लाईट, ग्रीन लाईट. मी रेड लाईट बोलणारच नाहीये. मी रेड लाईट बोलणारच नाहीये. खूप उशीर झालाय. थांबा. अरे बापरे, या रूममध्ये काय ठेवलंय? कॉंग्रॅच्युलेशन्स. रेड लाईट, ग्रीन. खूप उशीर झालाय. थांबा. अरे बापरे, या रूममध्ये काय ठेवलंय? कॉंग्रॅच्युलेशन्स. रेड लाईट ग्रीन लाईट पार केल्याबद्दल. तर या टीव्ही स्क्रीनवर बघा, तुमच्यातले फक्त 232 जणच पुढे आले आहेत. आणि तुम्ही वर पाहिले तर तुम्हाला दिसतील ते $4,56,000 ज्यांच्यासाठी तुम्ही कम्पीट करत आहात. आणि आता खेळूया हनीकोम्ब. हनीकोम्ब मध्ये सगळ्यांना एक सुई आणि एक कुकी मिळेल ज्यावर वेगवेगळे आकार असतील जे अचूकपणे बाहेर काढायला तुमच्याकडे 10 मिनिट असतील. पण जर कुकी तुटली तर तुम्ही एलिमिनेट व्हाल. सगळ्यांनी ऐका. या क्वेश्चन मार्क समोर एका लाईन मध्ये उभे राहा. तू हीच लाईन का निवडलीस? कारण ही लाईन मधोमध आहे. तर तुला नाही वाटत इथे अमरेला येईल? अमरेला आहे का? स्क्विड गेम्स बघितले नाहीयेस का? नाही. या राऊंड मध्ये बरेच जण आउट होतील. चला शेप नंबर 1 दाखवा. दुसरा शेप दाखवा. हे किती खुश आहेत बघा. तुझ्या जागी मी असतो तर मी खूपच नर्वस झालो असतो. चला दाखवा.
वेळेस चल होऊन जाऊ दे. अंब्रेला वाले घरी जाणार आहेत. ते काय झालं? आम्हाला सर्कल मिळालं. बरं झालं आम्हाला अमरेला नाही मिळाली. तू खूपच घाबरलेला दिसतोयस. तुला स्टार जरी मिळाला असला तरी तू मेन कॅरेक्टर आहेस. तुला चांगलं खेळायला पाहिजे ना. टायमर स्टार्ट करा. Oh my gosh. चॅलेंज सुरू झालेलं आहे. सगळे बसून खरवटत आहेत. मीच का फसते. मी हा डब्बीतून काढताना तुटली. माझी काही चूक नाहीये. बघू कसं करायचं? अरे हे बघ असं सोपं आहे. मला जमतंय. मला वेळ लागतोय. तुला अमरेला मिळाली का? सॉरी मित्रा. हे बघा एक सक्सेसफुल ट्रायंगल मिळालाय. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. अरे नाही. माझ्याकडे होत नाहीये. जिमीला माहित नाहीये की मी एक लायटर आणलाय आणि हे मी खाली पाडणार आहे. अरे कसं करू, मला भीती वाटते. लायटर तुझ्याकडे लायटर आहे? 1.5 मिनिटं उरली आहेत. माझं झालंय. या या. ओ माय गॉश, मी पाहिलेली ही पहिली परफेक्ट अम्ब्रेला आहे. जमलं. अरे वा, हे तर खूपच सोपं होतं. 6-7 ठीक आहे. ही पास झाली. हिच्याकडे प्लॉट आमच सुद्धा आहे ना. मला खूप भीती वाटतेय. 30 सेकंड्स. ओ माय गॉश. अरे हे कसं तुटलं. हो वा. 3, 2, 1 वेळ संपली आहे. तुला अमरेला काढता आली? आणि त्याच बरोबर हे सगळे प्लेयर्स एलिमिनेट झाले आहेत. पण हरकत नाही, कारण या सगळ्यांना मिळणार आहे $2,000 कॅश. तुमच्यातल्या 142 लोकांनी हनीकोम्ब पार केलंय. आणि जर तुम्ही पुढल्या 5 मिनिटात गेलात तर मी तुम्हाला $4,000 देईन. काही कमकुवत प्लेयर्सना बाहेर काढूया. $4,000 तुझे झाले. ही संधी आहे, सोडू नका. अरे एवढी लोक कशी काय जात आहेत? अरे ओके ओके, चला चला बाहेर पडा. आता तुम्ही सगळ्यांनी 10-10च्या ग्रुप्स मध्ये विभाजित व्हायचंय. आम्ही यांचे टीम्स बनवल्यात कारण आता हे खेळणार आहेत टग ऑफ वॉर. आता कळेल की तुम्ही $4.5 लाख जिंकणार की नाही. हा गेम जिंकण्यासाठी स्मार्ट आणि स्ट्रॉंग लोकांची गरज आहे आणि आम्ही ते आहोत. आमच्यामध्ये खूप ताकद आहे. आम्ही सहजच ती रोप खेचू शकतो. आमच्या ग्रुप मध्ये मुली नकोत. ओ अच्छा, त्यांना मुली नकोय. मी आताच 3 जणांना नाही म्हटलंय आणि आता फक्त 10 उरलेत. आता बघूया काय होतंय पुढे. चला. $4,000 घ्यायला पाहिजे होते मी. इथे 10 लोकांच्या 12 टीम्स तयार झाल्या आहेत. चला जाऊया पुढच्या गेम कडे. चला ठरवूया कोण कोणाशी लढेल ते. तर एक इकडनं चूज करूया. 6 आणि यात काय आहे 5. ठीक आहे, चला आता ब्रिज वर जाऊया. आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होता. टग ऑफ वॉर टीम 6 वर्सेस टीम 5. 1, 2, 3 नंतर. 1, 2, 3, 4 आम्ही एक आहोत. जर तुम्ही फोमवर पडलात किंवा जर तुमचा फ्लॅग दुसऱ्या टीमच्या साईडला गेला तर तुम्ही एलिमिनेट व्हाल. तुम्ही तयार आहात का? हो. तुम्ही सगळे तयार आहात? हो. 3 चला सुरू करूया. टीम 5 आले आतापासून पुढे. टीम 6 खूप मागे. करा किंवा मरा. खेचा 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 खेचा. हो, ते जिंकले. कॉंग्रॅच्युलेशन टीम 5. तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये जात आहात. टीम नंबर 2 वर्सेस टीम नंबर 7. हे खुश दिसतात. टीम 7 आणि 2 पुढे व्हा. चला जिंकल्यावर मला पैसे द्याल ना. चला करूया. जोर लावा. तुमची टीम जिंकणार आहे. सुरू करा. हो. खेचा खेचा. टीम 2 आले आतापासून पुढे. चला बघूया 67 काय करतायत ते. शो मध्ये तुझा नंबर असलेली जिंकली होती. इथे तू जिंकतेस की नाही? इकडे 067 आहे. तुम्ही हार मानली पाहिजे. आई काल त्यांना मोटिवेट कर. हो. फ्लॅग इथे आलेला आहे. बघा जरा नीट. तू इथे येशील का जरा? बॉल्स तू काढशील. एक इथून काढ आणि एक इथून. तुला समजलंय ना? टीम नंबर 4 वर्सेस टीम नंबर 10. जरा सांभाळून मित्रांनो, कारण त्यांच्याकडे आहे 4, 5, 6 आणि तो मेन कॅरेक्टर होता. चला 3, 2, 1 गो. ओ अरे वा. खेचा 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 खेचा. Oh my gosh! तुम्ही पडताय, खाली पडताय. अरे बाप.
त्यांच्या सगळे पडले. यात बदल करण्याचा कुठलाच मार्ग नाहीये. पण 456 आणि 067 दोघेही टग ऑफ वॉर मधून पार झालेले आहेत. चला आता बघूया हे काय. 9 vs 11. टीम 9 आणि 11च्या वेळी टीम 11ने इतका जोर लावला की हे झालं. हे पूर्ण जोर लावतायत. जरा यांची ताकद बघा. हे जिंकले. बघा यांच्याकडे. त्यांनी सेट तोडून टाकला. तुम्ही सेट का तोडून टाकला? तुम्ही सगळे पुढे जाऊ शकता. चला चला पुढे जा. टग ऑफ वॉर नंतर 120 पैकी आता फक्त 60 उरले आहेत. आणि लक्षात ठेवा यांच्यातला कुणीतरी एकच स्पर्धक $4,56,000 घेऊन जाऊ शकेल. चला सगळ्यांनी ऐका. इथे लक्ष द्याल का? सगळ्यांना माहित आहे की स्क्विड गेम मध्ये गेम नंबर 4 होता मार्बल्स. चीअर करण्यासारखं काहीच नाही, कारण तुमचं पार्टनर तुम्ही निवडणार नाही, तर आम्ही तुम्हाला तुमचा बेस्ट फ्रेंड पार्टनर म्हणून देणार आहोत. पूर्ण चॅलेंजच्या दरम्यान आम्ही मॉनिटर केलं की तुम्ही सगळ्यात जास्त कोणाशी बोलत आहात आणि त्याच व्यक्तीसोबत तुमची टीम बनवली जाईल आणि दोघांमधला एकच पुढे जाऊ शकेल. जसं की 067 आणि 431. आता काय होणार? ही माझी खास मैत्रीण आहे. ही माझी बेस्ट फ्रेंड. आपण नक्की जिंकू. आमच्या मते तुम्ही दोघी रूममेट्स आणि बेस्ट फ्रेंड्स आहात. आम्ही पूर्ण रिसर्च केलंय. गेम संपल्यावर आम्हा दोघींना एकाच घरी जायचंय, म्हणून थोडं ऑकवर्ड होईल. तुझ्याशिवाय हे शक्य नव्हतं मित्रा. एकमेकांशिवाय आपण इथवर आलो नसतो. मी कायम तुझ्यासोबत आहे. प्रत्येकाला मिळेल 10 मार्बल्सची एक बॅग आणि त्यांना त्यांच्या बेस्ट फ्रेंड सोबत हवा तो गेम खेळावा लागेल. जो 20 मार्बल्स जिंकेल तो पुढे जाईल आणि त्याचा बेस्ट फ्रेंड एलिमिनेट होईल. चला टायमर सुरू करा. तुम्हाला हवा तो गेम तुम्ही खेळू शकता. जिंकण्यासाठी 20 मार्बल्स हवेत. बऱ्याच जोड्यांनी स्क्विड गेम मधलेच मार्बल गेम खेळायचं ठरवलं. ऑड. इवन बघू तू काय करणार ऑड घेणारच की इवन? इवन मी इवन मला नाही माहित. असं खेळत राहिला तर पूर्ण दिवस लागेल. तोंड बंद ठेवणार तर खरंच दिवस जाईल. ठीक आहे. आणि काही जोड्या क्रिएटिव्ह झाल्या. हा कोणता गेम आहे? काय नाही, तिथे असलेल्या गोट्यांपैकी मधल्या गोटीला नेम धरून मारायचं आणि मग आपल्याला कळेल की आपण जिंकणार आहोत. आणि नीट मारायचं. हे सगळे पॉइंट्स काउंट करायचे आणि मग कळेल आपल्याला की कोण जिंकणार. सोपं आहे ना? ठीक आहे, तुमच्या या गेम साठी गुड लक. पण एका टीमला अगदी पटकन गेम संपवायचा होता. तुम्ही सगळे मार्बल सोबत इव्हन ऑड खेळणार आहात. हे खूपच इंटेन्स असणार आहे. तुझ्याकडे एक मार्बल आहे. खरंच? हो. ओ हा जिंकला. ओ माय गॉश. कॉंग्रॅच्युलेशन्स, तू जिंकलास. पुढच्या राऊंड मध्ये भेटूया. काय नाही, ठीक आहे, चालेल. मला वाईट वाटतंय. काय झालं? अगं सगळं ठीक होईल. आम्ही एकमेकांना वचन दिलंय की आम्ही खोटं बोलणार नाही. वाटलं नव्हतं की एकमेकांचा सामना करावा लागेल. मी हे माझ्या फॅमिलीसाठी करतोय, पण मी नर्वस आहे. जो चांगला असेल तो जिंकेल. लायक व्यक्तीच जिंकेल. ऑल द बेस्ट. हो, खरं आहे मित्रा. सगळ्यांकडे आता फक्त 5 मिनिटं उरली आहेत. असं बघू नकोस. हो. हे लोक $4,56,000 निर्णय एका टॉस वर सोडतायत. हे सांगायलाच हवं होतं का? टेल्स. टेल्सच आहे. अरे रे. अरे नाही. ऑड ओ मी तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडला एलिमिनेट करण्याची संधी देतो. करू शकणार. नाही. तू ओव्हर ऍक्टिंग करतोयस. तुला एलिमिनेट करण्यापूर्वी मला माझ्या व्ह्युअर्सना सांगायचं आहे की पुढच्या 7 दिवसात चॅलेंज सबस्क्राईब करणाऱ्या एका रॅन्डम व्यक्तीला मिळतील $10,000. त्यामुळे सबस्क्राईब करा. ओके? मी करू शकतो का? हो कर ना. हे असं. अरे पडू नकोस. ड्रामेबाज आहेत सगळे. $10,000 हवे असतील तर सबस्क्राईब करा. तुम्ही कोणता गेम खेळताय? तुम्ही दिलेलाच. 1 मिनिट 15 सेकंड बाकी आहेत. टायमर 0 झाल्यावर तुम्ही इथेच राहिलात तर एलिमिनेट व्हाल. मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. काय झालं मित्र? मला लक्षात ठेवशील ना? बापरे. तुला काय वाटतं? तुम्ही दोघं एलिमिनेट होणार आहात. ओ हे काय केलंस तू? ते काय होतं? तू शोर आहेस? हो. हा एलिमिनेट झालेला आहे. थँक्यू सर. लव्ह यू मित्रा. वेळ संपली आहे. इथे असलेले सगळे एलिमिनेट झालेले आहेत. मार्बल्सचा गेम जिंकल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स. खऱ्या शो मध्ये या पॉइंटला स्पर्धकांमध्ये जबरदस्त मारामारी होते, तर त्याऐवजी आपण खेळणार आहोत डॉजी. हा निळा पेपर फेकून तुम्हाला तो लाल पेपर उलटवायचा आहे जो जमिनीवर आहे. हा गेम जिंकणाऱ्या पहिल्या 16 स्पर्धकांना ग्लास ब्रिजच्या गेम मध्ये जाता येईल, जो माझा फेवरेट गेम